जोपर्यंत सावध म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये सावध मैदानात येत ना तोपर्यंत फायरिंग होणार नाही, परंतु तो धडधडत राहणारच. अनेक विषय आहेत त्यामुळे बोलता येणार असे अनेक विषय आहेत ते त्या ठिकाणी दुर्लक्ष केले गेले. तेच तुम्हाला सावंतवाडी शहरातून एक विषय सांगतो की सुरक्षा रक्षक केंद्र याच्यावरती जवळजवळ 3.5 ते 5 कोटी रुपये खर्च केले आणि त्यानंतर सांगितलं गेलं की सावंतवाडीला पूर्ववैभव प्राप्त होईल. हे वक्तव्य दीपक केसरकरांचं आहे. पूर्ववैभव सावंतवाडी शहराचे पूर्वज काय लोकांच्या दारावरती काट्या घेऊन उभे नाही होते, बरोबर ना? मग त्या जे सुरक्षा रक्षक केंद्राचं काय झालं त्याचं उत्तर दीपक केसरकर देतील काय? आता पर्यटनावरती तुम्ही सांगताय एक गाडी अंड्याने फिरवताय, परंतु गेले 2007 रोजी पर्यटन विकास महामंडळाचा आंबोलीचं जवळजवळ 25 कोटी रुपये कमी सीट त्याची किंमत होते. तो प्रकल्प बंद आहे. त्या प्रकल्पावरती चालू करण्याच्या दृष्टीने दीपक केसरकरांनी काहीच प्रयत्न केले नाही. आणि आता तुम्ही जसं आता आपला हे इकडचा जे सांगतो की रघुनाथ मार्केट आता जी उद्घाटन किंवा भूमिपूजन होतात ती सगळी भूमिपूजन ही रघुनाथ मार्केट पॅटर्न म्हणता येईल. कारण की रघुनाथ मार्केट गेल्या 15 वर्षामध्ये त्याची 5 वेळा उद्घाटन केली. ज्या वेळी निवडणुका लागल्या त्यावेळी निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच्यावर ते सुरू करून दाखवायचे आणि ते निवडणुकी झाल्यानंतर 8 दिवसामध्ये बंद पडलेलं आहे. हे तर सत्य. प्रश्न तुम्ही विचारला आहे तुम्हाला नाही रघुनाथ मार्केटच्या संदर्भात त्यांनी उत्तर द्यावं ना. म्हणजे ही जी रघुनाथ मार्केट पॅटर्न कसा की निवडणुकी आली की काहीतरी चालू करायचं आणि बंद करून टाकायचं, हा रघुनाथ मार्केट पॅटर्न. अशा स्वरूपाचे अनेक विषय आहेत. नंतर ते हाताळता येतील आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार आणि जे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये बसेल. मुळात केसरकर हे माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत, परंतु केसरकरांनी सातत्याने गद्दारी केली. केसरकरांनी सातत्य पक्ष बदलल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा सत्यानाश झाला. अनेक कार्यकर्ते देशोडीला लागले कारण दर 5 वर्षानंतर ते आपलं स्ट्रक्चर बदलतात. तुम्हाला सांगतो ना पवार साहेबांनी त्यांना आमदार केलं, पवार साहेबांकडे गद्दारी झाली. उद्धवजींनी त्यांना आमदार केलं, मंत्रिपदावरती आणले. त्यांचं वक्तव्य ह्या चौकामध्ये होतं की उद्धवजींनी मला आयुष्यातला पहिला मंत्री केला, मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाहीत. हे दीपक केसरकरांचं वक्तव्य बरोबर. त्यांच्या मुलीवरती गुंड पाठवत आहेत. गेले 25 वर्ष राणेसाहेबांवरती ते टीका करायचे. राणेसाहेबांचे गुंड त्यांच्या मुलीच्या हॉस्टेलवरती जातात म्हणून त्यांनी टीका केलेली आहे. हे माझं वक्तव्य नाही, दीपक केसरकरांचं. मग आज जी गळाभेटी घेत आहे ते काय होतं हे पहिल्यांदा त्याची उत्तर दीपक केसरकरांनी द्यावी लागतील आणि ती द्यावी दीपक केसरकरांनी. रोज सातत्याने मी बदलत आहे. गेल्या करोना काळामध्ये 2.5 वर्षाच्या करोना काळामध्ये दीपक केसरकर कुठे होते? ज्यावेळी उद्धवजींवरती तुम्ही टीका करताय की ते बाहेर पडत नाही होते, करोना काळात होता ना त्यांच्या काळामध्ये. मग दीपक केसरकर ह्या मतदारसंघामध्ये कुठे होते? याचे उत्तर कोण देणार? याची पण उत्तर द्यावी लागतील.